एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला, निर्मात्याला आणि लेखकाला राजकीय सिनेमा काढू वाटावा असा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण। या मतदारसंघात राजकीय थरारपट आहे। राजकारणासाठी लागणारं सगळं काही आहे। दोन कुटुंबातील तेढ, जीवापाड मैत्रीचं नातं आणि नंतर पाडापाडीच्या राजकीय वैरात झालेलं रूपांतर, राजकारणातले कुटील डाव, पक्षापेक्षाच्या पलीकडच्या व्यक्ती आणि त्यांच्या गटाचं समीकरण। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राजकीय पक्षांना किंवा जातीपातीच्या राजकारणाला अर्थच नाहीये। इथं सगळा मामला म्हणजे महाडिक विरुद्ध पाटील असाच आहे। यात पात्र बदलली मात्र गट तेच राहिले। मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये हे चित्र बघायला मिळालं। आता यंदाही हेच चित्र बघायला मिळणार इतकं तर नक्की आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात कोल्हापूर दक्षिणेच्या राजकारणाचा उत्तरार्ध। महाडिक विरुद्ध पाटील अशी या मतदारसंघाची ओळख आहे। 2009 मध्ये सतेज पाटील यांनी करवीर सोडून दक्षिणेमधून निवडणूक लढवायचं ठरवलं आणि तेव्हापासूनच महाडिक विरुद्ध पाटील हे समीकरण फिक्स झालं। या काळात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा अशा प्रत्येक निवडणुकीत पाटील विरुद्ध महाडिक हा वाद बघायला मिळाला। या वादावर एक स्वतंत्र व्हिडिओच नाही तर अख्खा चित्रपट तयार होऊ शकतो। त्यामुळे सध्या आपण विधानसभेवरच फोकस ठेवूयात। 2009 मध्ये सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यात पाटील यांची सरशी झाली। 2014 मध्ये अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यात महाडिकांनी मैदान मारलं। तर 2019 मध्ये पुन्हा ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक यांच्यात पाटलांनी बाजी मारली। यानंतर या विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी विकास कामं, लोकसंपर्क आणि संघटन बांधणी करून या मतदारसंघावर आपली पकड पक्की केली। भाजपला अगदी इथं अस्तित्वहीन करून ठेवलं। ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसची सरशी झाली। त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही इथं अस्वस्थ झाले। पण 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आणि कोल्हापुरात पुन्हा एकदा महाडिकरण डोकं वर काढू लागलं। अशातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा एक वेळेस अमल महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले। त्यांनी शहरी भागात आणि गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोट बांधली, मेळावे आणि घरोघरी संपर्क केला। काँग्रेसकडे असणाऱ्या या मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मोठं मताधिक्य मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना केवळ 6 हजारांचं लीड इथून मिळवता आलं। याच तुलनेत करवीर, राधानगरी, चंदगड आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात अधिकचं मताधिक्य मिळालं। ही बाब काँग्रेस नेतृत्वाला विचार करायला लावणारी आहे तर भाजपला आशा देणारी गोष्ट आहे। त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात जरी काँग्रेसला मताधिक्य मिळालं असलं तरीही भाजपलाही विधानसभेची संधी मिळाली असल्याचं दिसून येते। यंदा इथं भाजपकडून अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची नावं चर्चेत आहेत, तर काँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांचं तिकीट फिक्स मानलं जातंय। सतेज पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसला दिलेल्या नवसंजीवनीने हायकमांडकडून त्यांना दुखवलं जाण्याची शक्यता अगदी नाके बराबरच आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।